अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याची भायखळ्यात हत्या झाली होती। तब्बल 3 महिन्यानंतर या राजकीय खुनाचा उलगडा झालाय। शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। सख्खा दोस्त पक्का वैरी कसा झाला पाहूयात या रिपोर्टमधून। सचिन कुर्मी आणि दिलीप वागसकर एकमेकांचे जिगरी दोस्त। भायखळा परिसरात त्यांची जोडी ही जमलेली आणि गाजलेली होती। दोघांचा राजकीय पक्ष वेगळा होता, पण दोस्ती कायम होती। कुर्मी अजितदादांच्या राष्ट्रवादीत होते, तर वागसकर शिंदेच्या शिवसेनेत। दोघेही आपापल्या पक्षाचं काम करत मैत्रीही जपून होते। मात्र या मैत्रीत मिठाचा खडा पडला तो 2019 सालच्या गार्डन मधील एका कंत्राटामुळे। एक क्षुल्लक कारणावरून गार्डनच्या कामावरून त्यांची दुश्मनी चालू झाली। मग ती दुश्मनी यांनी जास्त वाढवली दिलीपनी। मग नंतर मग दिलीप बुवा कुलकर्णीवर त्यांनी हात मिळवणी करून मग ह्याला धमकी द्यायला लागला। परत खंडणी माग जबरदस्ती करायला, ह्याच्याकडे माग खंडणी, ह्याच्याकडे लय पैसा आहे, ह्याचे सलून आहेत, हे आहे ते, अशी खंडणी मागायला लागले आमच्याकडं। तर भावानी नकार दिला, त्यामुळे ह्यांनी सगळ्यांनी मिळून ह्या लोकांनी यांचा काटा काढला। एरियामध्ये कमीत कमी तो 100-200 लोकांना सांगून टाकलेलं त्यांनी की हे जी मर्डर मी करणार आहे, हे जी मर्डर मी करणार आहे, अशी प्रत्येक एवढे लोकांना माहिती। आणि पूर्ण आता इथं तुम्ही खबर काढाल ना, तुम्ही एरियामध्ये कोण लहान मुलगा पण सांगाल ही मर्डर कुणी केली, की बुवा कुलकर्णी आणि दिलीप वागसकर आणि अमर चोरगे। तब्बल 3 महिन्यांनंतर कुर्मी यांच्या हत्येचा उलगडा झालाय। महेश कुर्मींनी आरोप केलेल्या दिलीप वागसकर सह अन्य काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे। विजय बुवा कुलकर्णीला पुढारी न्यूजनं संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद आला। वागसकर सरकारी कर्मचारी असून बरेच अवैध धंदे चालवतो असे गंभीर आरोप महेश कुर्मी यांनी केले। हे जे एवढे धंदे पुऱ्या एरियात माहिती आहे, पूर्ण धंदे हे जे सगळ्या हे जे हा एमडी विकतो, पूर्ण एरियात जेवढे एमडी विकतात सगळ्या ह्याच्याशिवाय कोण विकू शकत नाही। तर हा लगेच पोलीस स्टेशनला ना, परत गांजा विकतो, परत क्लब चालवतो, मटका चालवतो। कोण सरकारी कर्मचारी त्यांनी पण सरकारी कर्मचारी असेल, त्यांनी एक तरी दिवस भरलेला दाखवला ना तर मी बोल, एक दिवस नाही, फक्त जातो आणि साईन करून येतो। सकाळी जातो आणि साईन करून येतो। महेश कुर्मी यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे वागसकर हा एमडी, गांजा असे अंमली पदार्थ विकत असेल तर त्या अनुषंगानं सुद्धा तपास होणं गरजेचं आहे। वागसकर हा शिंदेच्या शिवसेनेचा भायखळा उपसमन्वयक आहे। राजकीय वरदहस्तामुळे हे अवैध धंदे करण्याची आणि आपल्याच मित्राची हत्या करण्याची हिंमत येते का, अशी चर्चा सध्या भायखळा परिसरात सुरू आहे। मकोका कायद्याअंतर्गत अटकेत असलेला वागसकर हा 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे। या तपासादरम्यान त्याच्या राजकीय आणि गुन्हेगारी आयुष्याविषयी आणखी बरेच उलगडे होऊ शकतात। रिद्धेश हातीमसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।